नमस्कार मित्रांनो, आज जो विषय मी घेणार आहे तो अतिशय गंभीर आहे. आपल्याला सगळ्यांना डबल किंवा दुहेरी इशारा देणारा विषय आहे. जे फारसे तंत्रज्ञान साक्षर नाहीत त्यांनीही हा विषय थोडा संयम दाखवून ऐकून घ्यावा, कारण तुमच्या आमच्या जगण्याशी निगडित आहे. जे तंत्रज्ञान साक्षर नाही आहेत त्यातले बरेच लोक मोबाईलवर इंटरनेट वापरतात, बरेच जण डेस्कटॉपवर इंटरनेट वापरतात. कशासाठी वापरतात? वर्तमानपत्र वाचायला वापरतात, यूट्यूब व्हिडिओ बघायला वापरतात, बँकांचं लॉग इन करून आपलं बँक स्टेटमेंट घेणं किंवा बॅलन्स किती आहे हे बघायला वापरतात. काही जण त्यातले वेगवेगळ्या वेबसाईटवर हॉटेल बुकिंग करायला किंवा विमानाचं किंवा रेल्वेचं IRCTCच्या साईटवर रेल्वेचं बुकिंग करायला इंटरनेट वापरतात. आणि हे वापरत असताना कधीकधी वेब पेज नीट उघडत नाही, असं एकमेकात अक्षरं मिक्स होतात किंवा फोटो काहीतरी चुकीचा उघडतो किंवा फोटो डावीकडे आणि टेक्स्ट उजवीकडे असं असतं. किंवा बँकेच्या मध्ये लॉग इन करताना कधी कधी OTP बरोबर टाकला तरी तो तुम्हाला बाहेर फेकतो. कधी कधी ॲप अचानक बंद होतं आणि आपल्याला कळत नाही की हे नेमकं काय सुरू आहे. आणि याचं एक सोपं स्पष्टीकरण दिलं जातं की हा सॉफ्टवेअरमधला बग आहे. बग म्हणजे किडा. पण किडा म्हणजे काय, तर बेसिकली काहीतरी सॉफ्टवेअर त्याचा कोड लिहिताना काहीतरी त्रुटी राहिलेली असते, चूक झालेली असते आणि त्याच्यामुळे तर्कशुद्ध वागावं अशी अपेक्षा असताना ते सॉफ्टवेअर किंवा ॲप काहीतरी विचित्र वागतं. त्याचं समाधानकारक उत्तर आपल्याला देता येत नाही, कारण बाकी सगळ्या गोष्टी तर व्यवस्थित सुरू असतात. मग ज्याचं उत्तर समाधानकारक देता येत नाही त्याला आपण म्हणतो हा बग असेल किंवा त्रुटी असेल. ही त्रुटी काय करू शकते, किती हाहाकार माजू शकते, याचं एक उदाहरण समोर आलेलं आहे. आपल्यापैकी किती जण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या कुठल्या तरी ॲपचा वापर करतात का आणि करतात तर किती करतात याची मला कल्पना नाही. पण जे सगळं ChatGPT आलेलं आहे, जेमिनी आलेलं आहे किंवा त्यातले जे खास करून अधिक तंत्रसाक्षर आहेत ते अँथ्रोपिक या कंपनीचं क्लॉड हे त्याचं इंजिन किंवा त्याचं ॲप वापरत आहेत. तर ह्या क्लॉडच्या वापरकर्त्यांसाठी एक अचानक इशारा जगाला देण्यासाठी म्हणून ही घटना घडलेली आहे. काही दिवसापूर्वी बातमी प्रसिद्ध झाली की या सगळ्या कंपन्या आपलं नवीन अपडेटेड सॉफ्टवेअर किंवा अपडेटेड AIचं मॉडेल विकसित करत असतात. तर या क्लॉडनी आपलं एक मॉडेल आहे मायथोस, ते प्रसिद्ध करता अचानक मागे घेतलं आणि त्यामुळे अनेकांचं कुतूहल चाळवलं, मनात उत्सुकता निर्माण झाली की का नेमकं त्यांनी म्हणजे हे प्रॉडक्ट लॉन्च करता मागे घेतलं. आणि मग त्यांनी हे मॉडेल जगातल्या म्हणजे मुख्यतः अमेरिकन 40 मोठ्या कंपन्यांसाठीच फक्त ते खुलं केलं, सर्वसामान्य लोकांसाठी खुलं केलं नाही. याचं कारण जेव्हा हे मॉडेल विकसित करता त्यांच्या असं लक्षात आलं, कारण AI मॉडेल हे तुम्हाला सॉफ्टवेअर कोडिंग करायला मदत करतात. आधी हजारो लाखो भारतीय संगणक अभियंते जे कोडिंग करायचे मॅन्युअली, ते काम आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे चटकन केलं जाऊ शकतं. आणि त्यामुळे कारण कोडिंग करण्यासाठी तुम्हाला तर्काने विचार करण्याची ताकद लागते, ती AI माणसापेक्षा चांगली दाखवू शकतो. आणि त्यामुळे हे करताना त्यांच्या लक्षात आलं की हे जे मॉडेल आहे ते फक्त कोडिंग करत नाही आहे, तर आत्तापर्यंत जी सॉफ्टवेअर काम करत आहेत त्या कोडमधला बग, त्याच्यात त्रुटी काय राहिले जी मानवी तर्काला समजत नाही, माणसाला पटकन ती शोधता येत नाही, कारण बाकी सगळं सॉफ्टवेअर काम करत असतं, एखादं मध्येच काहीतरी विचित्र वागतं आणि त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो, कारण 99.98% जेव्हा सगळ्या गोष्टी चालू असतात, पण हा 0.1% असतो तो खूप घातक ठरू शकतो. आणि त्यांच्या लक्षात आलं की या सॉफ्टवेअरमधले बग त्यातले काही तर 20-20 वर्ष जुने आहेत, म्हणजे 20 वर्ष कोणाला कळले नाहीत की या सॉफ्टवेअरमध्ये हा बग आहे. तो त्या क्लॉडच्या मायथोस मॉडेलनी चटकन शोधून काढला. याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला सांगायला हा व्हिडिओ केलेला आहे, कारण जेव्हा AI या
सॉफ्टवेअरमधली त्रुटी शोधून काढू शकतो, चूक शोधून काढू शकतो, तेव्हा तो त्याचा फायदा घेऊ शकतो, तसा गैरफायदाही घेऊ शकतो. आणि मग खास करून बँकिंग सॉफ्टवेअर आहेत, बँकांची वेबसाईट, त्यांची ॲप आहे, त्यातली त्रुटी एखादी आढळली तर ती हॅक करून पैशाची अफरातफर होऊ शकते. रिझर्वेशनची साईट आहे, त्याच्यात समजा हॅक करता आलं तर रिझर्वेशनची माहिती इकडची तिकडे करणं किंवा चुकीच्या नावाने बुकिंग करणं, या गोष्टी करणं शक्य आहे. हे आत्तापर्यंत तुमच्या आमच्या फारसं गरजेचं नव्हतं. काय करायचं, आपल्याला काय फरक पडतो. पण आत्ता इराणच्या युद्धामध्ये अमेरिकेने आणि इस्रायलने दाखवून दिलंय कशा प्रकारे इराणमधले CCTV कॅमेरा हॅक करून मोठ्या प्रमाणावर उत्पात माजवता येतो. ते या क्लॉडनी दाखवून दिलेलं आहे. म्हणून त्यांनी स्वतःहूनच हे मॉडेल बाहेर आणलेलं नाही, कारण त्यांना खात्री होती की हे जर बाहेर आणलं तर सज्जन शक्ती त्याचा वापर करायच्या आधी दुर्जन शक्ती त्याचा वापर करेल आणि या मॉडेलच्या सहाय्याने जगामध्ये उत्पात माजवता येईल. आता म्हणून त्यांनी काय केलं तर हे जगातल्या फक्त मायक्रोसॉफ्ट, गुगल, ॲमेझॉन, सिस्को वगैरे ज्या अमेरिकन 40 कंपन्या आहेत त्यांनाच हे वापरायला दिलं की तुम्ही हे वापरा आणि तुमच्या सॉफ्टवेअरमधल्या त्रुटी शोधून काढा आणि त्या दुरुस्त करा. कारण जेव्हा आम्ही हे लोकांसाठी खुलं करू तेव्हा त्याचा गैरफायदा कमीत कमी घेतला गेला पाहिजे. पण हे कोणासाठी त्यांनी केलं, हे फक्त त्यांनी अमेरिकन कंपन्यांसाठी, त्याच्यातही 40 आघाडीच्या कंपन्यांसाठी केलं. आता बघा, जगात सॉफ्टवेअर बनवण्यात सगळ्यात पहिल्या क्रमांकाचा देश कुठला आहे तर भारत आहे. अर्थात भारतीय लोक बरेचदा अमेरिकन कंपन्यांसाठी सॉफ्टवेअर बनवतात, कोडिंग करतात, पण असंख्य भारतीय कंपन्या आहेत की ज्या छोटी मोठी सॉफ्टवेअर बनवतात आणि त्यामुळे त्याच्यातही बग असतात. अनेक जण त्याचाही भारतातल्या भारतात वापर करतात. आपल्या सरकारी यंत्रणांमध्ये वापर असतो, निमसरकारी यंत्रणांमध्ये वापर असतो आणि त्याच्यातही असंख्य त्रुटी राहिलेल्या असू शकतात. पण तरी सॉफ्टवेअर काम करतं, कारण बरंचसं बरोबर असतं. एखादी छोटीशी चूक राहिली तरी काही बिघडत नाही. पण आता या अँथ्रोपिकनी ह्याचा ॲक्सेस 40 मोठ्या कंपन्यांना दिलेला आहे. पण 40 लाख छोट्या कंपन्या ज्यांनी हे अशा प्रकारचं सॉफ्टवेअर बनवलंय, त्यांनी कोडिंग केलंय आणि त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिले ते वापरात इकडे तिकडे, त्याचं काय, हा प्रश्न डोळ्यासमोर येतो. आणि पुन्हा आणखीन एक प्रश्न समोर येतो, तो म्हणजे या मॉडेलचा गैरवापर झाला तर काय. अँथ्रोपिक बाबत ही गोष्ट काही काळापूर्वी झाली, कारण अँथ्रोपिक हे अमेरिकेच्या संरक्षण विभागासोबत काम करत होतं, अमेरिकन सरकारसोबत काम करत होतं आणि अमेरिकन सरकारने त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. कारण AIच्या द्वारे त्यांच्याकडची जी माहिती आहे, त्यांच्याकडचं जे ज्ञान आहे, त्यातला कुठला भाग अमेरिकन सरकारसोबत शेअर करायचा. अमेरिकन सरकारचं म्हणणं आहे लोकांचा खाजगीपणा वगैरे हे देशाच्या सुरक्षेपुढे फारसं महत्त्वाचं नाही. ही तर खूप जुनी आर्ग्युमेंट आहे की देशाची सुरक्षा महत्त्वाची आहे का लोकांचा खाजगीपणा महत्त्वाचा. निश्चितच देशाची सुरक्षा महत्त्वाची आहे, पण देशाच्या सुरक्षेच्या नावावर लोकांची खाजगी माहिती, खास करून त्यांची आरोग्याची माहिती, आणि AIद्वारे तुम्ही त्याच्यात जर गुगल सर्च म्हणजे त्याच्यात तुम्ही AIमध्ये सर्च करत असाल आणि तुम्ही तुमच्या शरीरात होणारे बदल, तुम्हाला जाणवणारी आजाराची लक्षणं वगैरे हे सगळं त्याच्यात विचारून माहिती काढत असाल तर 2 महिन्यापूर्वी तुम्ही काय माहिती काढलेली त्याच्या आधारे आत्ता तुम्हाला काय होतंय त्याचीही माहिती काढून ते तुम्हाला, म्हणजे तुमची एका प्रकारे तुमचं सगळं व्यक्तिमत्व त्याचा साचा या AIमध्ये तयार झालेला असतो. ही माहिती, तुमच्या फायनान्शियल डिसिजन्सची माहिती, तुमच्या वैयक्तिक खाजगी आयुष्यातली माहिती, ही माहितीच्या आधारे ते लोक मॉडेल बनवत असतात. हे जर अमेरिकन सरकारने मिळवलं तर काय, आणि त्याच्यावरनं त्यांचे मतभेद झाले आणि त्यामुळे अँथ्रोपिकचा प्रतिस्पर्धी असलेल्या ChatGPTनी, OpenAIनी लगेच अमेरिकन सरकारला ही संधी सोडली नाही. अँथ्रोपिक गेलं आणि त्याची जागा OpenAIनी घेतली. आणि याच्यातनं आपल्याला कळत असेल की हे AIचं पुढचं पाऊल किती टोकाचं आहे. आत्ता ऑलरेडी त्याच क्लॉड कंपनीचं अँथ्रोपिकचं जे मॉडेल आहे, कोवर्क म्हणून त्यांचं एक सध्याच्या मॉडेलमध्ये, त्याच्यात तुम्ही काय करता, तुमच्या कम्प्युटरवर हजारो फाईल असतात, मोबाईलवर हजारो फाईल असतात, दिवस रात्र तुम्हाला लोक व्हॉट्सअपवर काय काय पाठवत असतात, ईमेलनी लोक गोष्टी पाठवत असतात. हल्ली तर ईमेलही हजारो असतात, बरेच जण तर ईमेल बघतही नाहीत हल्ली. आणि यातल्या अनेक गोष्टी तुम्ही तुमच्या कम्प्युटरवर साठवून ठेवतात. कॉम्प्युटर साधारणतः लॅपटॉप 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष वापरता. 5 वर्षात तुम्ही काय काय साठवले तुमचं तुम्हालाच कळत नाही, काय महत्त्वाचं आहे काय महत्त्वाचं नाही. आणि त्याची मांडणी करणं, त्यातल्या अनावश्यक गोष्टी डिलीट करणं, हे सगळं तुम्हाला शक्य असतं तसं नाही.
आणि या क्लॉडच्याच जे आत्ताचं मॉडेल आहे त्याच्यात त्यांनी कोवर्क, कारण ज्यांना सगळ्यांना कोडिंग करणारी माणसं जगात 1% असतील, बाकी 99% लोकांना सॉफ्टवेअर कोडिंग वगैरे काही जमत नाही, पण त्यांच्यासाठी पण या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची संधी म्हणून त्यांना क्लॉडनी कोवर्क म्हणून फॅसिलिटी तयार केली होती की तुमच्या कम्प्युटरमधल्या फाईल सगळ्या तपासून, खास करून फोटो असतात आणि ते फोटो काहीतरी वेड्यावाकड्या नावाने डाउनलोड झालेले असतात, ते फोटो तपासून, म्हणजे AI तो फोटो बघू शकतो, हा माझा फोटो आहे का, माझ्या कुटुंबियांचा फोटो आहे का, कुठेतरी मी प्रवासात गेलेलो तिकडे काढलेला फोटो आहे का, कोणीतरी हॅपी बर्थडे गुड मॉर्निंग याचं फोटो तयार करून पाठवला आहे त्याचा फोटो आहे, आणि तो त्या फोटोच्या वैशिष्ट्यानुसार त्याचं फाईलमध्ये रूपांतर करून ते वेगवेगळ्या फोल्डरमध्ये साठवू शकतो. तुमच्या ईमेलचा ॲक्सेस दिला तर तुम्हाला येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक ईमेलला तो उत्तर देऊ शकतो. तुमचा व्यापार व्यवसाय असेल तर कोणी ऑर्डर दिली तर त्याला इन्व्हॉइस पाठवणं वगैरे केलं जाऊ शकतं. तुम्ही मीटिंग अटेंड करत असाल तर त्या मीटिंगमध्ये काय झालं त्याच्या नोट्स काढून त्याची एक तुम्हाला व्यापार उद्योगामध्ये कोणता निर्णय घ्यायचा त्या निर्णयात मदत करू शकतो. हे ऑलरेडी सुरू झालेलं आहे, वापरात आहे, आणि महिन्याला 2000 रुपये तुमच्याकडे असतील तर तुम्ही या सगळ्या गोष्टी सहज करू शकता. इतरांनीही, मी काही इथे क्लॉडची जाहिरात करायला हा व्हिडिओ करत नाही आहे, पण बाकी ChatGPT आहे, जेमिनी आहे, को पायलट आहे, त्यांनी पण त्यांची मॉडेल विकसित केलेली आहे. त्यांच्यात स्पर्धा सुरू असते, कधी हा पुढे जातो कधी तो पुढे जातो. पण यातनं एक गोष्ट स्पष्ट होते की या सगळ्या गोष्टींना जो वेळ लागेल असं वाटलं होतं, म्हणजे बऱ्याच जणांना वाटेल की AI हे खूप क्लिष्ट आहे, फक्त अतिशय जे कम्प्युटर इंजिनियर वगैरे अशाच लोकांसाठी आहे, तुमच्या आमच्यासाठी नाही आहे, तो एक गैरसमज होता, तो यांनी दूर ठेवलेला आहे. नंतर पहिले असं वाटत होतं की हे फक्त ChatGPT म्हणजे गुगल सर्चचं एक वेगळं रूपांतर आहे, त्याच्यात काहीतरी प्रश्न विचारायचे उत्तर घ्यायचं, पण त्याच्या पलीकडे जाऊन स्वतःहून निर्णय घेणं, ज्याला एजेंटिक AI म्हणतात, त्याच्याद्वारे तुम्ही न सांगता तुम्ही त्याला एक जनरल, आणि हे जे मी क्लॉडचं सांगितलं, दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एखादी गोष्ट करायला हवी तर महिन्याच्या पहिल्या दिवशी आपोआप ती गोष्ट होते, रोज रोज ती केली जात नाही. आणि त्यामुळे तुमच्या आज्ञेशिवाय स्वतःहून AI काम करतं, आणि या सगळ्या गोष्टी व्हायला लोकांना वाटलं होतं 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष लागतील, तोपर्यंत त्याचे कायदे कानून, त्याचे नीती नियम जे काही आहेत ते सगळे आपल्याला सुनिश्चित करता येतील. पण त्याच्या आतच AIनी हा टप्पा गाठलेला आहे. याचा वापर मानवतेच्या कल्याणासाठी जसा होऊ शकतो तसा मानवतेच्या विध्वंसासाठीही होऊ शकतो. या युद्धामध्ये एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की कुठलंही क्षेत्र युद्धापासून दूर नाही आहे. AIचा वापर युद्धात होतोय. आत्ता ती अमेरिका एकटीच करते कारण अमेरिका पुढे, पण चीनही अमेरिकेला टक्कर द्यायला या सगळ्या गोष्टी करतोय. आणि चीन जेव्हा गोष्टी करेल तेव्हा चीन कोणाविरुद्ध वापर करेल हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, किंवा चीन त्याच्या मित्र देशांना समजा ही गोष्ट दिली तर ती कोणाला देईल हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींबद्दल आपण देश म्हणून जसं सावध राहिलं पाहिजे, तसं व्यक्तिगत पातळीवरही या घडामोडी काय घडतायत आपल्या जीवनाशी, त्या कदाचित आज निगडीत नसतील, पण उद्या परवा आपलं वय किती असेल, आपलं शिक्षण किती असेल, त्याच्याशी संबंधित असेल किंवा नसेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रभावित करणार आहेत. म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.